तुम्हीही अशा जुन्या पद्धतीने हुक लावताय तर ही ट्रिक नक्की तुमच्यासाठी. याच्यामध्ये तुम्हाला मशीनवरती हुक कसं लावायचं ते या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर मी शेअर करत आहे. त्याच्यासाठी 1-2.5 इंचाची पट्टी घेतलेली आहे. अशा पद्धतीनं फोल्ड करायची, आतल्या साईडला फोल्ड करायची आणि त्याच्यावरती 1/2 इंच मार्जिन सोडून टिप मारायची. खालच्या साईडनं पण ती पट्टी अशी फोल्ड करायची आणि त्याच्यावरून टिप मारायची. आता याला सरळ करून घ्यायचं. सरळ करून घेतलं की त्याच्यावरती एक आपल्याला दाब टिप देऊन घ्यायची. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आता याच्यावर आपण दाब टिप देऊन घेतली. आता आपण याच्यावरती मार्किंग करून घेणार आहोत. हुक आपले 5 आहेत तर आपण त्याला 5 ठिकाणी म्हणजे मार्किंग करून घेतलं. परत एक दुसरी 2.5 इंचाची पट्टी घेतली आणि अशी फोल्ड केली. आणि तुम्हाला आता व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत आहात त्याप्रमाणेच तुम्हाला करायचं आहे. ज्या ज्या ठिकाणी आपण मार्किंग केलं तर त्या ठिकाणी हुक जाईल इतपतच आपल्याला स्पेस सोडायचा आहे आणि थोडीशी टिप टाकून तिथं घ्यायची आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण तसंच करणार आहे. हुकाची जागा सोडायची आहे आणि मध्ये सोडून दोन्ही साईडला अंतर सोडून आपल्याला साईडला थोडंसं टिप टाकून घ्यायचे आहे. टिप टाकत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की जास्त अंतर नाही गेलं पाहिजे. आपलं हुक जाईल एवढंच अंतर ते सुटलं पाहिजे. अशा पद्धतीनं मी सगळीकडं टिप टाकून घेतली. खालची साईड फोल्ड करून घ्यायची अशा पद्धतीनं आणि खालीसुद्धा हुक आपण हुकासाठी टिप टाकून घेणार आहोत. यामुळं काय होणार आहे की तुमचा वेळ पण वाचणार आहे आणि हुक कधी कधी काय होतं की कंटाळा येतो आपल्याला हुक करायचा. मग ही पद्धत तुम्ही नक्की ट्राय करू शकता. त्याने तुमच्या वेळेची पण बचत होईल आणि फिनिशिंगमध्ये पण दिसेल. अशा पद्धतीनं आपण हे इथं टिप टाकून घेतली. आता काय करायचं, हे मधून असं ओपन करायचं म्हणजे खालची एक पट्टी आणि वरची एक पट्टी यामध्ये तुम्हाला हे बरोबर हुक अशा पद्धतीनं बसवायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की आपण हे हुक अशा पद्धतीनं बसवायचं. म्हणजे हुक आपल्याला आपण हाताने पॅक करत नाही, मशीनवरतीच आपण याला पॅक करतोय. म्हणजे त्याचं तोंड हुकाचं ते वरती येईल आणि आतमधली साईड खाली राहील आणि ते बाहेरसुद्धा निघणार नाही. अशा पद्धतीने फिनिशिंगमध्ये सगळी हुकं तुम्हाला अशाच पद्धतीनं त्याच्यामध्ये टाकायची आहेत आणि ती बाहेर काढून घ्यायची आहेत. ही सगळी हुकं अशाच पद्धतीनं याच्यामध्ये टाकत आहे. ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. या पद्धतीनं तुम्ही तुमचं काम अधिक सोपं हे करून घेणार आहे. इथे मी शेवटचं हुक टाकलं आणि आता मी काय करणार आहे, त्याला असं फोल्ड करणार आहे आतमधल्या साईडला. अशा पद्धतीनं डबल फोल्ड करायचं आणि त्याच्यावरती एक टिप टाकून द्यायची. त्याच्यावरती मी आता टिप टाकली आणि हे आपले हुकाची पट्टी हुक लावून आपले तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता किती फिनिशिंगमध्ये हे आपल्याला दिसत आहे. आपलं काम पण सोपं झालं आणि फिनिशिंगमध्ये पण दिसतंय. तर ही ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करून बघा. धन्यवाद.